माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या एरंडोली जिल्हा परिषद गटातील भव्य जनसंवाद दौरा गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सकाळपासून विविध गावांमध्ये हा दौरा पार पडला। गावोगावी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत डॉक्टर खाडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। जनतेशी थेट संवाद साधत त्यांनी नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या। या जनसंवाद दौऱ्यादरम्यान बोलताना सुरेशभाऊ खाडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी सजग भूमिका घ्यावी असे आवाहन केले। विकासाला मत द्या, अन्यथा या मतदारसंघाचे मोठे नुकसान होईल असे मत त्यांनी ठामपणे व्यक्त केले। गेल्या काही कालावधीत या विभागातील रस्ते, पाणी योजना तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले असून इतका विकास दिल्यानंतर आम्ही फक्त एक मत मागत आहोत असे त्यांनी सांगितले। त्यामुळे कमळाला मत म्हणजे विकासाला मत आहे असे स्पष्ट करत भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमात जिल्हा परिषद एरंडोली गटाच्या उमेदवार जयश्री तानाजीराव पाटील, सलगरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार ललिता पांडुरंग कोरे, एरंडोली पंचायत समिती गणाच्या उमेदवार मनीषा रामगोंडा पाटील यांच्यासह तानाजीराव पाटील, खंडेराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। एकूणच हा जनसंवाद दौरा उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरित्या संपन्न झाला। 2-4 लाखाची नाही आहे, करोड रुपयाची कामं तुम्हाला करून मी तुमच्या समोर आले, बरोबर ना। मतदान कोणाला करायचे आपण ठरवलं पाहिजे। जर का चूक गेली, अजून रस्ता डांबरीकरण व्हायचा काय त्याची लेवलच चालली हा। जर का मला गांधीनगरनं मला प्रॉब्लेम दिला, त्याला माझ्यावर विश्वास ठेवला नाही हा। गांधीनगर जनता तुमच्यासोबत पुढे तेवढं नाही, दोष त्यांना द्यायला पाहिजे ना। मग ह्याने सगळ्यांनी जमायचं चौकात घ्यायचा हा, हे तुझ्यामुळे घडते असं म्हणायचं। शालपणा केला, भाऊला सोडलंस का तू हा? भाऊला नसं सोडलं तर हे आमची कामं होत आहेत ना, तुझ्यामुळे आम्हाला सगळं कस्ता खायला लागतात ना, हे असं म्हणायला पाहिजे ना तुम्ही। मग आमचं काम असले का 5 वर्ष माझ्याकडे यायचं, काम करून घ्यायचं आणि इलेक्शन आली की नागावर करायचं, हे अशी पद्धत कशी काय बाबा? असं कसं आहे चालू तुमचं? पण आता इथून पुढं फटाच मारून काम होईल। जे ह्या इलेक्शनला माझ्यावर असतील तेच माझ्यावर असतील। मी अजून 4 वर्ष आहे, पुढचे 10 वर्षांनी हालत नाही, त्यामुळे चिंता करू नका, बरोबर ना। अजून 4 वर्ष माझ्याकडे विकास करून घ्यायला पाहिजे। विकासाच्या मी कधी बघितलं नाही, जात पात बघितलं नाही, कधी बघितलं नाही, कधी काय कोणाला म्हटलं नाही। जर असं होत असेल तर आपण विकासाला प्राधान्य द्यायचं आहे। 2 पेटी असतील, पहिल्या पेटीवर आणि एवढं सगळं मागून आम्ही काय मागतो? एक मतदान मागतो, 5 वर्ष एवढं लागतं, एवढं करोड रुपये